संप जो चालू आहे, जो कायदा होणार आहे की कुठे एखादा अपघात झाला, काही घटना घडली तर ड्रायव्हर्स ते वाहन सोडून पळून जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होतात आणि त्याच्याविषयी असं सोडून जाता येणार नाही अशा प्रकारचा हा कायदा आहे. आणि या वाहन चालकांचा मुद्दा असा आहे की आमच्या सुरक्षिततेची हमी जर दिली तर आम्ही काही पळून जाणार नाही. कारण बऱ्याच वेळेस पब्लिक मध्ये अशा पद्धतीनं घटना होतात मॉबमध्ये की मग ड्रायव्हरकडून एखादा ॲक्सिडेंट झाला, छोटा मोठा, ड्रायव्हरला मारहाण, आणि या सगळ्या विषयावर हा संप आहे. मला असं वाटतं सुरक्षिततेची हमी त्यांची ही निश्चित महत्त्वाची आहे. कारण एखादा अपघात झाला म्हणून त्यांच्यावर हल्ले होणं हे चुकीचं आहे. आणि मग त्यांची भूमिका समजून संप सोडवण्यासाठी सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दुसऱ्या पक्षातून जे काही राजकीय नेते येणार आहेत त्यांच्याबद्दल निर्णय घेणार आहेत. त्या समितीची परवानगी असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये बाहेरच्या नेत्याला पक्ष जॉईन करण्याची परवानगी मिळणार आहे, अशा स्वरूपाची समिती आहे. भारतीय जनता पार्टी स्वतःला देशातली सगळ्यात मोठी पार्टी समजते, महासत्ता समजते. तिला आजही दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवावं लागतं, त्याचं ॲनालिसिस करावं लागतं. मला तर ही स्थिती का निर्माण झालेली आहे हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात यायला सुरुवात झालेली दिसते. लक्षात आलेलंच आहे, परंतु खालच्या स्तरावरचा जो मुख्य कार्यकर्ता आहे, जो भाजपाचा ज्याला ग्रासरूटचा जो कार्यकर्ता आहे, आज त्याची अवहेलना भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्याकडून काम तर करून कामाची तर अपेक्षा असते, परंतु त्याला कोणते अधिकार मिळत नाही. अधिकार जे उपरे लोक आले त्यांच्या हातात आज कॉन्सन्ट्रेट झालेले आहे. त्यांना संघटनाही माहिती नसते, बाकी भारतीय जनता पार्टीचं केडरही माहिती नसतं, भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी त्याला काही देणं घेणं नसतं. परंतु हे तितकं सत्य आहे की अशा पद्धतीनं जर एवढा मोठा पक्ष असूनही त्यांना आज बाहेरून येणाऱ्या लोकांवर आस लावून बसावं लागतं, हे पण तितकंच सत्य आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार मागच्या वेळेला संयोजकपदी त्यांना ठेवण्यात आलं नव्हतं, त्यामुळे ते इंडिया आघाडीत नाहीत का किंवा भाजपमध्ये जातील का अशा चर्चा सुरू होत्या. मात्र पुन्हा एकदा ते जॉईन होण्याची शक्यता आहे आणि त्यांना सुद्धा संयोजकपद दिलं जाण्याची शक्यता आहे सध्या. हे पण नितीश कुमारांनीच या सगळ्याचा पुढाकार घेतलेला आहे. पहिली बैठक जी झाली ती पाटण्यालाच झालेली होती आणि म्हणून या वावड्या उठत असतात. या नितीश कुमारांनी भारतीय जनता पार्टीला धुतकारून बाजूला करून वेगळं सरकार बिहारमध्ये स्थापन केलं आणि ते पुन्हा तेच पावलं उचलतील. नितीश कुमार काही असे जशी आता तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विषयी लोक कमिटी नेमली दुसरीकडून आस लावून बसले, एक स्वतंत्र स्वयंभू नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे हे नेतृत्व जे एकदा ठरलं किंवा जी विचारसरणी त्याच्याबरोबर चालत असतं असं मला वाटतं. आणि म्हणून निश्चित इंडिया आघाडीतला नितीश कुमारजी एक महत्त्वाचा घटक राहिलेले आहेत आणि असतील. जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाला वेळ मागितलाय. ईव्हीएम वरती आक्षेप आहे आणि ईव्हीएमच्या संदर्भाने ते निवडणूक आयोगाकडे भूमिका मांडणार आहेत. हे पण जर लोकांच्या मनात शंका आहे तर निवडणूक आयोगाने त्या शंकेचं निरसन केलं पाहिजे. आपण म्हणतो की निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात आपण म्हणतो, तर मला असं वाटतं हे होत असताना ईव्हीएम विषयी ज्या ज्या लोकांच्या शंका आहे, कुशंका आहे, व्हीपॅट विषयी ज्या शंका आहे याचं निरसन तर निवडणूक आयोगाला करावंच लागेल. आणि जे ते करणार नसेल तर लोकांच्या मनात पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकतच राहणार, हे तितकंच सत्य आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा आहे की काँग्रेसमधले अनेक लोक भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील तर गेले. मधल्या काळात जेव्हा त्यांची सत्ता नव्हती त्या काळात त्यांची काय घालमेल झाली होती सगळ्यांना माहिती आहे. आता नव्याने कोणी येणार असतील तर मला वाटतं राधाकृष्ण विखे पाटील काहीतरी स्वप्न बघतात अशी चर्चा वर्षभरापासून चालू आहे. प्रत्यक्षात असं काही होत नाही आणि होणार नाही असं 100% वाटतं. मुख्यमंत्री पदाची स्वप्न आहेत ते विखे पाटलांची असू शकतात ना, कोणाला नसाल. एखाद्या कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला झालेला त्याचं नेक्स्ट काय असतं, मुख्यमंत्री पद असतं, तशी अपेक्षा विखे पाटलांची असू शकते. दुसरा मुद्दा आहे जरंगे पाटलांसोबत सरकारच्या चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जरंगे पाटलांसोबत चर्चा करणार आहेत.
चांगलं चर्चा तर केली पाहिजे, मार्ग तर काढला पाहिजे. ज्या भूमिका जनतेची आहे, मनोज पाटलांची आहे, या भूमिकेला सरकारने क्लिअर केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी सुस्पष्ट केल्या पाहिजे. कारण सरकारनेच आत्ता पण 2दा उपोषणाचा कालावधी वाढवण्यासाठी वेळ मागितला होता, प्रश्न मार्गी लावण्याचं अभिवचन दिलं होतं. मला वाटतं त्या दृष्टीनं सरकारने पावलं उचलण्याची गरज आहे. ओके, विचारायला कोण आहे विचार बडे सर, एक मिनिट. सुशील सर, काल अजित पवार म्हणाले की मी सोम्या गोम्यावर काही बोलणार नाही संजय राऊतांना अनुसरून. हेच अजित पवार आता सोम्या गोम्यांच्या नादी लागून ज्यांच्यावर त्यांना ते सोम्या गोम्या आधी म्हणत होते, आता त्यांचं वेळ परत सोम्या गोम्या त्यांचे बदलत असतात. त्याला आपण काय सांगू. ज्या प्रकारे आपण म्हटलं जातं की आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत, शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो, मात्र काल संजय शिरसाट जे आहेत ते एकनिष्ठेची तुलना जी आहे विष्ठेशी केली त्यांनी. आता ज्याला निष्ठा आणि विष्ठा एकच वाटते त्याच्याविषयी काय बोलावं. संदीपान भुमरे काल असं बोलले की छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे जो उमेदवार देईल तोच निवडून येईल आणि तोच दिल्लीत जाईल. कोणत्या चिन्हावर हा प्रश्न विचारा त्यांना. कुठले चिन्ह असू शकतं जरा त्यावर विस्ताराने सांगा. त्यांनाच विचारा कुठल्या चिन्हावर. सत्तार म्हणतात मला कुत्र दिलं तरी मी निवडून येत असते. सत्तार कसे, सत्तारांना कोणत्या पक्षाची गरज नाही. सत्तार हा स्वतःचा पक्ष आहे, परंतु बाकीचे लोक तसे नाही आहे. तसे नाही हे चांगली गोष्ट आहे. कारण कुठे राजकारण करताना एक विचार, संघटना ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. नुसतं व्यक्तिकेंद्रितपणा हा राजकारणात तसा चुकीचा असतो. त्यामुळे सत्तार एक वेगळा विषय आहे, भुमरे एक वेगळा विषय आहे. जो बोट प्रकल्प आहे तो आम्ही कुठेही जाऊ देणार नाहीत असं स्वतः मुख्यमंत्री म्हणतात. मात्र तुम्ही वारंवार म्हणतात की हा प्रकल्प जातो. मला वाटतं या बोट प्रकल्पाविषयी राज्य सरकारने पूर्णपणे सगळी श्वेतपत्रिका बाहेर काढावी. ही कोणत्या काळात तिचं काम सुरू झालं, कोणी याचं सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला, आता तिची पोझिशन काय. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय, सांगताय, तर याची एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी बोट प्रकल्पाविषयी. कारण तुम्ही छोट्या विषयी काही गोष्टी बोलत असतात. तर बोट प्रकल्प हा, पाणबुडी प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा टुरिझमच्या अँगलनी आपल्या भागातला, आपल्या महाराष्ट्राचा महत्त्वाचा प्रोजेक्ट असताना मग तुम्ही सुस्पष्ट करा ना कधी होणार आहे, कधी या सगळ्या गोष्टी कंप्लीट होणार. हे जर सुस्पष्टपणे जाणार नाही पेक्षा कधी होणार आहे सांगा. आमचं म्हणणं काही हरकत नाही. आम्ही काय लगेच तो जावा गेला पाहिजे राजकारण गरज नाही. आमचं मत आहे की तो महाराष्ट्रातच असावा, कोकणात असावा, एवढंच आमचं म्हणणं. इंडिया आघाडीत असणारे काँग्रेसचे बरेचसे जण आमच्या संपर्कात आहेत असे विखे पाटील म्हणतात. झालं, त्याचं उत्तर दिलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.